नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भेंडीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवायची आणि पुसून घ्यायची, पाणी नितळायचं आणि पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी चिकट नाही होणार। आणि त्याचे असे तुकडे केलेत बघा, ह्याच्यापेक्षा लहान केले तरी चालतं आणि असे उभे जरी केले बारीक तरी पण चालेल। त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेत एक मुठभर, ह्यातले मी अर्धेच टाकणार आहेत, भाजून घेतलेले आहेत। तवा गरम करत ठेवलाय। आता ह्या पहिल्या मिरच्या आपण भाजून घ्यायच्या, डाग पडस्तवर मिरच्या बघा अशा भाजून घ्यायच्या। मिरच्यांना डाग पडलं पाहिजे, ते चांगल्या भाजल्या की नाही की मग चवीला छान लागतं। आता हे मी काढून घेते, मिरची काढून घेतलेली। आता ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचं, का अर्धा चमचा छोटा तेल टाकलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी भेंडी घेतलेली आहे ना, ही परतून घ्यायची। गॅस आपला मीडियम आहे आणि ह्याला एकसारखे हलवून परतून घ्यायचे। तुम्ही जर बिन तेलाची जर टाकली ना तर चिकट होईल, मग तर असं एकसारखे असे हलवायचे, वर खाली आणि थोडीशी भाजल्यागत वाटली की नाही ती काढून घ्यायची। भेंडी भाजते तवर आपण काय करू, ह्या लसणाची एक गड्डी घेतलेली आहे, ह्या मिरच्या भाजलेल्या आणि अर्धा चमचा जिरं आपण एक खलबत्त्यात टाकूया आणि कुटून घेऊया। आणि आपण जे शेंगदाणे घेतले होते ना, त्यातले हे अर्धे शेंगदाणे फक्त टाकणार आहे। हे जे मी साल वगैरे काढणार नाही, हे पण आबडधोबड कुटायचे, एकदम बारीक नाही कुटायचे। कुटून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते कसं कुटलेलं आहे। तर अशा पद्धतीत कुटून घ्यायचं। शेंगदाणे पण बघा मी आबडधोबड कुटलेले आहेत, एकदम जास्त बारीक नाहीत कुटलेले। भेंडी बघा एकसारखी मी भाजून घेतलेली, अशा पद्धतीत भाजायची, म्हणजे आपला जो ठेचा जो बनवणार आहे ना त्याची चव एकदम छान लागते। बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायची। भेंडी बघा मी खाली उतरून घेतलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं काढून घेते, पण मी काढली नाही, तव्यातच। तर तुम्हाला मी तव्यातच दाखवते कशी बनवायची ती। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, म्हणजे चवीनुसार मीठ टाका। आणि आता मी ह्याच्यामध्येच खरडून घेणार आहे, हे बघा अशा पद्धतीत लगेच होतं। मी काय ठेच्याच्या खूप साऱ्या अशा रेसिपी टाकलेल्या आहेत, तर मला हमेशा म्हणतात आमच्याकडे खलबत्ता नाही आहे, आमकं नाही आहे, तर तव्यात करा। बघा हे असं तांब्या घ्यायचा, जर तुमच्याकडे आता ठोंबा नाही आहे तर तांब्या घ्यायचा किंवा ग्लास घ्यायचा। ग्लास बी कसा घ्यायचा माहिती आहे का, खाली त्याचं प्लेन बुड पाहिजे आणि तसं घ्यायचं। आता बघा हे मी असं कुटून घेते आणि आपल्याला काय भेंडी जास्त बारीक करायची नाही आहे, थोडीशी अशी बारीक झाली की नाही, भेंडी फुटली की नाही तरी चालते। बघा या अशा पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे। असं हाताने जर केलं की नाही बघा असं, तर एकदम भेंडीचं आपलं बघा कसं झालं एकदम। तर तुमच्याकडे जर ठोंबा नसेल तर तुम्ही ग्लासानं पण करू शकता, ते पण तुम्हाला मी लगेच दाखवते। आणि खलबत्ता घ्या बघा, खलबत्त्याची चव वेगळी। हा ग्लास आहे बघा, त्यानं तुम्ही असं करू शकता। ते गरम असल्यामुळे मी कपड्यानं पकडते। लोखंडाच्या तव्यामध्ये जर केलं ना तर एक नंबरच चव येते बघा। हे बघा असं लगेच होतं, फक्त भेंडी चांगली भाजायची। भेंडीला थोडंसं अर्धा चमचा तेल टाका, मस्त भाजली जाते। आता हे किती चिकट वाटते बघा अशी, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बारीक नको आहे। गॅसवर तवा ठेवलाय बघा, आपण भेंडीची ही आहे ना कुटून घेतली होती, अशा पद्धतीत कुटलेली आहे बघा। तर ह्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे, एकदम थोडेसे टाकायचे, जास्त टाकायची गरज नाही, कारण आपण पहिलं पण टाकलं होतं बघा। एकदम थोडंसं टाकणार आहे। आता हे बघा आपण भाजून घेतलं होतं लसूण, ही हिरवी मिरची भाजून घेऊन कुटली होती। तिखटाप्रमाणे टाका मिरच्या तुमच्या, ठेचा म्हटलं की तिखट पाहिजे बघा, त्याशिवाय काय ते चव येत नाही। आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर कोथिंबीर असली तर कोथिंबीर बी भरपूर टाकायची। आता हे बघा मी आबडधोबड कुटले होते, ते टाकून द्यायचे। आणि गॅस आपला मीडियम आहे, एकसारखं मीडियम गॅसवर 10 मिनटं 5 ते 7 मिनटं असं जरी परतलं तरी पुष्कळ होतं, जास्त वेळ लागत नाहीये। आणि हे जे चिकटपणा आहे ना, तो चिकटपणा आपला निघून जातो। एकसारखं बघा मी 7 ते 8 मिनिट झालं हलवत आलेली आहे, तर बघा अशा पद्धतीत होते। आणि हलवत राहायचं, जर तुम्ही जर हलवलं नाही तसंच जर ठेवलं चिकट आहे म्हणताना, तर ते खाली चिटकून बसेल। त्याचं जे चिकट असतं ना ते खाली चिटकून बसेल आणि मग ते तुम्हाला ते करपट लागेल। तर त्यासाठी एकसारखं असं हलवत राहायचं, आणि झाली की ती मस्त एक नंबर चव लागेल। करून बघा तुम्ही। आणि कसं होतं, गोड खाऊन पण कंटाळा येतो ना, काहीतरी थोडंसं वेगळं करायचं। चिकटपणा बघा जरा पण नाही। आणि ही भेंडीची केलेली आहे ना, ती 2 दिवस राहणार, त्याच्यावर राहणार नाही, जास्त दिवस राहू शकत नाही। ठेचा म्हणलं की ना 2च दिवस हे आता भेंडीचा राहू शकतो। तर तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।